पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनानंतर राहुल गांधी पुन्हा मैदानात। गांधी स्मृतीस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, लाठीचार्जचाही निषेध। नीट पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। जंतर मंतरवरील आंदोलनातल्या विद्यार्थ्यांशी चर्चेला सरकार तयार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंत्रण। कुठल्याही मंत्र्याच्या घरी किंवा कार्यालयात चर्चा होणार नाही। चर्चा जंतर मंतरवर व्हावी। केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या आवाहनाला CJPचं उत्तर। संसदेसमोर सत्ताधारी विरोधक आमने सामने। संसदेच्या मकर गेट जवळ NDAच्या खासदारांचं निषेध आंदोलन, तर विरोधी पक्षांचीही NDA विरोधात घोषणाबाजी। दिल्लीतील कनॉट प्लेस संध्याकाळनंतर बंद करण्याचे आदेश, तर जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवाही बंद। जंतर मंतर परिसरात पोलिसांची नाकेबंदी। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून 26 जुलैला मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा। मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार, केवळ तिरंगा असणार, राज ठाकरेंची माहिती। तर मोर्चात दिल्लीसारखा प्रकार केल्यास फोडून काढू, राज ठाकरेंचा इशारा। शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट म्हणजे जंतर मंतर। राज ठाकरेंचा टोला, तर विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मोदींना भेटले असतील तर कल्पना नाही, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान। विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेलिब्रिटी एकवटले। अभिनेता इम्रान खान आंदोलनाच्या मैदानात। सलमान खानकडूनही हिंसेवर चिंता, तर विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐका, करीना कपूर, आलिया भट्ट, रिचा चड्ढा यांची पोस्ट। विनायक राऊतांना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण। सून गिरिजा राऊतांच्या वकिलांनी अंतिम युक्तिवादासाठी वेळ वाढवून मागितली। 28 जुलैला अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे मुंबई महापालिकेत पडसाद। ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने। सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांची पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकमध्ये पावसाचा कहर। यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सर्वात मोठा पूर। गोदावरी धोक्याच्या पातळीवर। गंगापूर धरणातून 13,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पालघरला मुसळधार पावसाचा तडाखा। नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ। कासा गावातील गायकवाड पाडा पुराच्या विळख्यात। एकाच कुटुंबातल्या 4 जणांची सुखरूप सुटका। गुजरातमधल्या वलसाडमध्ये पूरस्थिती गंभीर। 24 तासात 906 मिलीमीटर पावसाची नोंद। औरंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। दाणा बाजारासह रस्त्यालाही नदीचं स्वरूप।